आहे आणि मात्र माझा संघ या स्पर्धेमध्ये पूर्वी खेळलेला या क्रीडांगणावरती पूर्वी खेळलाय. पहिला मॅच अगदी जबरदस्तरित्या या ठिकाणी जिंकला होता. यजमान संघ होता आणि यजमान संघाला इथे पराभवाची धूल चारून हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि त्याचा कॅप्टन अर्थात या ठिकाणी उपस्थित होतोय अबू नागोजी आणि विराज अर्थात विराज कॅप्टन आहे आणि तो आता मात्र सलामीच्या भूमिकेमध्ये असणार आहे. स्ट्राईकवरती अबू नागोजी हा स्ट्राईकवरती फलंदाज असेल. 30 गजच्या दायऱ्यामध्ये दोन असे षटकं असणार आहेत आणि त्याच वेळेला आपण बघतोय कॅप्टन सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोरची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघतोय. एक शॉट गलीमध्ये थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पॉइंट आहे. एक शॉट कव्हर आणि एक मिड ऑफ 30 गजच्या दायऱ्याचं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू वेगाने टाकलाय. इथे सिद्धूचा पहिला चेंडू वेगाने जातोय. गोळीच्या रफ्ताने सरळ विकेट किपर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकेट किपर आहे तो अर्थात वीरू नाईकच्या हातात गेलाय आणि पहिल्या चेंडूने डॉटनी सुरुवात केली. दुसरा चेंडू यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला इथे स्क्वेअर कट केलाय. चेंडू समोर सरळ सीमारेषेच्या पलीकडे कव्हर ड्राईव्ह चौकार. नागोजीच्या बॅटमधून आणि चौकाराने आपलं खातं खोललंय. धावसंख्या जातोय 4 वरती. चेंडू झाले 2 आणि 4 धावा धावफलकावरती लागल्यात त्या बोरली मुरुड या संघाची. तिसरा चेंडू सिद्धूचा यावेळेस फाटका फसला होता. बॅटच्या एजला लागला चेंडू. रनआउटची संधी होती मात्र शॉर्ट थर्डमनचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय फेकतोय तोपर्यंत अगदी चोरटी धाव पूर्ण केलंय. अत्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉलिंग दोघांच्या मध्ये आपण बघितलं तर खूप चांगलं कॉलिंग आहे आणि त्यामुळे एका धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती 5 वरती. षटक या ठिकाणी सुरू आहे. पहिलं सिद्धूचं जो संघाचा कॅप्टन आहे परुलपाडा या संघाचा कॅप्टन सिद्धू पाटील मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र ऑफ कटर टाकला होता. रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा होता. फलंदाजाला वाटलं होतं की लेग कटर टाकेल परंतु त्याच वेळेला ऑफ कटर टाकला होता सिद्धूने. हे पाहिलं आणि त्याच वेळेला आणखीन एक चेंडू डॉट जातोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती. इथे खूपच चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. सिद्धू पाटीलने या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिद्धूचा करिश्मा. यावेळेस बॅकफुट पंच आपण बघतोय. चेंडूच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक. चेंडू सरळ सीमारेषेवरती अगदी 2 ते 3 इंच आतमध्ये पकडलाय. चेंडूला अडवलाय आणि तिथे 2 धावा सेव्ह केल्यात. हे खूप महत्वाचं आहे. बघा एक शॉर्ट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक शॉट कव्हरवरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये होता आणि त्याच वेळेला जितू नाईक आणि त्याचा साथी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय आणि मग त्या ठिकाणी 2 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय. 3 धावा आल्यात माफ करा. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक पहिलं समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नो लॉस 8 मगाशी आपण बघतोय जितू नव्हता. आता मात्र या मॅच मध्ये जितू आलेला आहे त्यामुळे स्पिनिंगचं जे अस्त्र आहे ते आता खूप मोठं असणार आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी झाली परंतु आता गोलंदाजी अजून मजबूत होऊ शकतोय जितूच्या मुले. त्यामुळे या मॅच मध्ये 4-5 गोलंदाज असणार आहेत. हे संघ परुलपाडा संघाकडे. गोलंदाजी मार्कवरती मागच्या मॅच प्रमाणे पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्कवरती आलाय. ज्याने पहिल्या षटकामध्ये एका षटकामध्ये 2 विकेट घेतल्या होता आणि 3च धावा खर्च केला होता तो साहिल पाटील. षटक नंबर 2 साहिल सुर्वे. चेंडूला उडवला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सोडलाय. प्रयत्न खूपच चांगला होता. अगदी जजमेंट केला होता परंतु झेल सुटतोय. प्रयत्नाला नक्कीच दाद द्यावा लागेल मात्र झेल होणे खूप गरजेचं होतं. झेल सुटलाय. जीवनदार मिळालाय ते फलंदाज या ठिकाणी विराजला. विराज 4 चेंडूंचा सामना करताना त्यांनी धावा जमवल्यात आतापर्यंत 5 धावफलकावरती आणि जेथे संघाची धावसंख्या आहे ती एकूण 10 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर 2 प्रगती पदावरती बिनबाद 10. पुढचा चेंडू यावेळेस सुंदर फिरून केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू गेलाय चौकार असे आणि चौकार नसे धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 14 धावा. इथे आक्रमक सुरुवात केलेली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा घेतल्यात त्या फलंदाज विराज कॅप्टनने आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय ती 14 वरती नेऊन ठेवलाय. तिसरा चेंडू विराज अर्थात साहिल सुर्वेचा हा मग मात्र चेंडू खोलात टाकला होता, बुंद्यात टाकला होता आणि त्याच वेळेला एक धाव जरूर येईल. एका धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती 15 वरती पोहोचलेली आहे. 15 धावा धावफलकावरती लागतात. 22च्या रूपात ही धावसंख्या येतोय. फलंदाज आता स्ट्राईक वरती आहे अबू. इथे अफर कटने खेळलाय चेंडूला थर्ड मॅन बॉडी लाईनच्या दिशेला पाठवलाय. क्षेत्ररक्षक घोषित आहे या ठिकाणचं क्षेत्र आणि त्याचमुळे 2 धावा डिक्लेअर येतील. परंतु तारीफ करावी लागली या स्ट्रोक वरती. जबरदस्त अफर कटचा स्ट्रोक होता अबूचा आणि त्यावरती 2 धावांची मोर लागली होती. अक्षरशः धावफलकावरती 2 धावेने एकूण धावसंख्या वाढतोय ती 17 वरती पोहोचले. षटक दुसरं आणि दुसऱ्या षटकातून 5वा चेंडू उलटाच बनवलाय, गॅप मधून पाठवलाय. 30 गजच्या दायऱ्यामधून डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. फिल्डिंग केलाय चांगला परंतु थ्रो थोडासा आपण बघतोय आउट होता आणि त्याच वेळेला अबू आणि त्याचा साथीदार या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. स्ट्राईक वरती थ्रो फेकला होता परंतु जो स्टंप वरती पाहिजे होता तो थोडा आउट गेलाय आणि त्यामुळे दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. 2 धावेने धावफलकावरती 19 धावा लागल्यात. अगदीच खूपच चांगले बॅटिंग होतोय. जिथे दुसरं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. अंतिम चेंडू साहिल सुर्वे. हा चेंडू मात्र कुठलाही रोम नाही आहे, वेगाने टाकला होता, गतीचा चेंडू होता. चेंडूच डॉट जातोय. षटक दुसरं समाप्त आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.5च्या सरासरीने 19 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या प्रथम फलंदाजी करताना बोर्ली मुरुड संघाने जेथे नाबाद 19 अशी धावसंख्या आहे. पहिल्या विकेटसाठी 19 धावांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपण बघतोय. पाणी घेऊन जा. 3 ओव्हर नंतर आपण पाणी नक्कीच पुरवतोय परंतु त्या ठिकाणी खूप दमछाक झालेली आहे आणि त्यासाठी आपण पाणी या ठिकाणी देतोय. मात्र 3 ओव्हर नंतर आपण पाणी त्या ठिकाणी देणार होतो. दोन्ही फलंदाजांनी खूप साऱ्या धावा धावून काढलेल्या आहेत. 2 चौकार मात्र या ठिकाणी आपण बघितले परंतु त्याच वेळेला दुहेरी आणि तिहेरी धावा धावून काढल्यामुळे ही दमछाक आपण बघतोय. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 19 धावा धावफलकावरती लागल्यात. सिद्धूला आता मात्र या जोडीला फोडण्यासाठी वेगळं प्लॅनिंग करावं लागेल. या ठिकाणी रणनीती आखावी लागेल तरच प्रतिस्पर्धी बोर्ली पंचतन या संघाला बोर्लीला आपण या ठिकाणी रोखू शकतोय. जेथे सिद्धूने मात्र क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे, पांगवलेलं आहे. 30 गजचा दायऱ्याचं जी पाबंदी होती ती पाबंदी हटल्यानंतर आपण बघतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सिद्धू पाटील कॅप्टन त्या ठिकाणी सजवतोय. अर्थात 30 गजच्या दायऱ्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक असणार आहेत. त्यामध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि 1 क्षेत्ररक्षक मात्र आपण बघतोय मिडॉनवरती तैनात केलाय. बाकीची पूर्णपणे फिल्डिंग आहे ती पांगवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये एक कव्हर डीप एक कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला बाउंड्री लाईन वरती. तर या ठिकाणी आपण ऑन साईडचं क्षेत्ररक्षण जर बघितलं तर एक मिड विकेट स्क्वेअर लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. रिव्हर्स स्वीप अटेंड केला होता. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला डिक्लेअर एरियामध्ये जिथे 2 धावा अजून मिळतील. काल मात्र त्या ठिकाणी एकही चेंडू गेला नव्हता परंतु आज मात्र त्या ठिकाणी भरपूर चेंडू जात आहेत. तिथे फक्त डिक्लेअर एरिया थोडासा एरिया जो आपण बघतोय साधारणतः 340 डिग्रीचं क्रीडांगण बाउंड्री लाईन आहे आणि त्यावरती 20 डिग्री साधारणतः आपण जर बघितलं तर एरिया तो डिक्लेअर एरिया आहे. इथे पाठवलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. दणदणीत चौकार. कुलाबा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त जयेश पाटील याचं गीत या ठिकाणी लावलं होतं. इथे संधी आणि संधीचं सोनं. फलंदाज या ठिकाणी विराज बॅक टू द पॅव्हिलियन रनआउटच्या स्वरूपात
साईनाथांचं गीत अगदी क्रीडांगणाच्या बाजूला साई मंदिर आणि त्यांचं गीत या ठिकाणी वाजवलं आहे DJ यशनी. खूप सारी कामगिरी आज 2 दिवस त्याच्या माध्यमातून होतोय. मंत्रमुग्ध असा या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना त्यांनी करून दाखवलंय या डीजेच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि तिसरं षटक सुरू आहे सिद्धू पाटीलचं. सिद्धू पाटीलच्या पहिल्या 3 चेंडूवरती धावा आल्यात. तिथे एक रनआउटची विकेट येतोय. 6 धावा खर्च केल्यात 3 चेंडूमध्ये. सिद्धूचा हा चौथा चेंडू या ठिकाणी दिल स्कूप केलाय. चेंडू सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार. बाद आणि आपण बघतो एक मजबूत पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी होती आणि त्यानंतर लागोपाठ दोन्ही सलामीर परतलेले आपण बघतोय. जे ते अबू नागोजीनी या मॅचमध्ये धावा जमवल्या 8 चेंडू आणि 13 धावा. तर त्याचा साथी फलंदाज 9 चेंडूमध्ये 16 धावेवरती बाद झाला विराज. आणि त्यानंतर प्रणय शेडके आणि विक्रांत ही जोडी मैदानात असणार आहे. प्रणय शेडके आणि विक्रांत हे आता मात्र दोन्ही फलंदाज नवीन असणार आहेत आणि अशा वेळी सिद्धू या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करील. अंतिम चेंडू सिद्धूचा इथे उडवला चेंडू सरळ कव्हरच्या दिशेला. डीप कव्हर वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग करतोय तोपर्यंत दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धावेने सी या ठिकाणी विक्रांतने धावफलकावरती 2 धावा वाढवल्यात आणि धावसंख्या एकूण पोहोचते ती 31 वरती. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण बघतोय. जेथे 2 बाद 31 अशा स्थितीमध्ये बोरली मुरुड हा संघ आहे. सिद्धूची दोन्ही षटकं संपली. सिद्धूने 2 षटकं टाकली, 20 धावा खर्च केल्या आणि 1 गडी त्यांनी बाद केला. परंतु त्यानंतर आपण बघतोय साहिल सुर्वेने 1 षटक टाकलं, 11 धावा खर्च केल्या आणि त्याला मात्र गडी बाद करता आला नाहीये. एकूण 3 षटकांची समाप्ती 31 धावा धावफलकावरती आणि नवीन गोलंदाज येतोय कौस्तुभ पाटील 05 क्रमांकाची जर्सी. आणि त्याच वेळेला आपण बघतो विविधपूर्ण गोलंदाजी टाकण्याची क्षमता त्याच्याकडे ते असणारी कला आणि त्या कल्यावरती अगदी प्रावीण्य असणारा असा हा कौस्तुभ पाटील गोलंदाजी मार्कवरती असेल. राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. समोर ती असेल प्रणय शेळके. इथे खांबा उकळलाय. डावी एसटी उद्ध्वस्त. प्रणय शेळके गोल्डन डक वरती बॅक टू द पॅव्हलियन. लेग ब्रेक टाकला होता आणि लेग ब्रेक वरती फास्टर रन होता, वेगाने होता. ऑफ स्टंपच्या बाहेर शबल होऊन त्याला अगदी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा वेग एवढा होता की बॅट निघायच्या अगोदर खंबा उकळलाय आणि त्या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो प्रणय शेळके. तिसरा विकेट बोरली मुरुड संघाचा या ठिकाणी परतलेला आपण बघतोय. जे ते लगातार 3 विकेट गमावतोय. एक मजबूत पहिल्या विकेटची पार्टनरशिप आणि त्यानंतर सलग विकेट या ठिकाणी पाहायला मिळतात. नवीन फलंदाज येतोय हर्षद मकाजी. नवीन फलंदाज येतोय. 3 बाद झाल्यानंतर आता मिडल क्रमांकावरती असेल हर्षद मकाजी आणि गोलंदाजी मार्कवरती आपण कौस्तुभ पाटीलला बघतोय जो परुलपाडा संघाचा गोलंदाज. षटक नंबर 14 प्रगती पथावरती. दुसरा चेंडू इथे आणखीन एक फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी आणि झेल सुटलाय. बघा जीवनदान मिळालंय. कौस्तुभची ही चुकी मागात ठरू शकतोय.
साधा आणि सोपा झेल होता. कौस्तुभ थोडासा निराश आणि जीवनदान मिळतोय ते अर्थात हर्षद मकाजीला. स्ट्राईक वरती आता फलंदाज आपण बघतोय तो विक्रांत 2 धावसंख्येवरती खेळतोय. सामना करण्यासाठी सज्ज असेल. मागच्या मॅच मध्ये अगदी चांगली बॅटिंग झाली होती त्याच्याकडून. अगदी बुंद्याट चेंडू टाकला होता. शॉर्ट मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक विकेट अर्थात गोलंदाज चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत एक धावेने धावसंख्या पुढे सरकतोय ती पोहोचते 33 वरती. षटक नंबर 14 प्रगती पदावरती 33 धावा धावफलकावरती. 3 बाद 33 मुरली मुरुड संघ. बॅटच्या एज लागला चेंडू आपण बघतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग विकेट फिल्डिंग झालाय. रन आउटचा मोका आणि त्याच वेळेला बिग विकेट हर्षद मकाजी. आपण बघतोय जे ते रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलंय त्या ठिकाणी. आणि आणखीन एक म्हणजे चौथा फलंदाज बाद होतोय तो बोरली. बोरली संघाचा चौथा फलंदाज गारद केलाय. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय ती 33 वरती आहे, 34 वरती आहे. 34 रन. फोर्थ विकेट. दिनेश नवीन फलंदाज येतोय. दिलेश डोंबे नवीन फलंदाज असणार आहे आणि त्यावरती गोलंदाज करतोय. आणखीन एक जोर कसा अपील लावलाय परंतु अपिलामध्ये दम नव्हता. बेशर होता मात्र. आणि त्याच वेळेला एक लेग वाईडची धाव या ठिकाणी जरूर मिळतोय. बॅटकट आहे. पंचाने या ठिकाणी इशारा केलाय. बॅटकटच्या रूपात ही धाव येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. ती 35 वरती पोहोचलेली आहे. चौथ्या षटकातून अजून एक चेंडू येणे शिल्लक असणार आहे. आपण बघतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट या ठिकाणी कौस्तुभ पाटीलने आपल्या संघाला मिळवून दिले. अंतिम चेंडू कौस्तुभ पाटील ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता मात्र अगदी वेगाने चेंडू टाकलाय. विकेट किपरच्या हातात जातोय चेंडू. धाव मात्र कोणती येत नाही आहे. स्कोरबोर्ड जैसे ते 4 षटक पूर्ण 35 धावा 4 गडी बाद. बोरली मुरुड संघाची ही धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना जे ते टॉस हरला आणि त्यानंतर फलंदाजी आली होती. सुरुवात खूप चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी खूप मोठी भागीदारी आपण बघितली. जे ते जर आपण विचार केला तर साधारणतः खूप चांगली पार्टनरशिप त्या पहिल्या विकेटसाठी आणि त्यानंतर लगातार 4 विकेट गेल्यात आणि त्यामुळे स्कोर जो अगदी कमी झालेला आपण बघतोय. 4 ओव्हरमध्ये असं वाटत होते की 50 ते 55 60 धावापर्यंत मजल मारू शकतो. एवढी जबरदस्त सुरुवात केली होती सलामीच्या अबू नागोजी आणि विराजने. परंतु तदनंतर विकेट आणि त्या विकेट नंतर सलग 4 विकेट गेल्यात. 5वं आणि अंतिम स्लॉग ओव्हरसाठी या ठिकाणी आणला जातोय तो जितू नाईकला. मी मगाचपासून ज्याची प्रतीक्षा करत होतो परंतु मगाशी एक षटक टाकलं होतं अक्षयने आणि खूप चांगलं षटक टाकलं होतं. परंतु संघाचा हुकमी जो 4 मध्ये जो गोलंदाजी करतो नेहमी त्या जितूकडे जबाबदारी सोपवली. या स्पर्धेमध्ये प्रथमतच गोलंदाजी करतोय जितू नाईक. स्लोवर वन ऑफ कटर टाकला होता. पहिलीच उंगलीची जादू आपण बघतोय इकडे जितू नाईकची. मातीची विकेट आणि मातीच्या विकेटवरती खूप साऱ्या विकेट त्याच्या नावावरती आहेत असं आपण बघतोय. जितू नाईकचा दुसरा चेंडू इथे ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरती तैनात. आणखीन एक फलंदाज अर्थात यावेळेला बाद झालाय तो विक्रांत. बॅक टू द पॅव्हलियन. हा बाद जाऊन परतलेला आहे. नवीन फलंदाज येतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज असेल सनील नागोजी.
सनील नागोजी नवीन फलंदाज आपण बघतोय, जेथे 5वा विकेट 5वा फलंदाज बाधून परतलाय. धावसंख्या आपण पाहतोय ती फक्त 35 वरती आहे. फुल टॉस चेंडू आणखीन एक लटकलाय सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन. आणखीन एक फलंदाज गोल्डन डकचा मानकरी ठरलाय. फलंदाज सनील नागोजी बॅक टू द पॅव्हली. जितू नाईकला नेहमीच आपण बघतोय 4थ्या षटकासाठी गोलंदाजी दिली जातो आणि जितू नाईक नेहमीच विकेटसाठी ओळखला जातो. इथे 3 चेंडूमध्ये 2 विकेट, कोणती धाव खर्च केली नाही. बघा मागच्या मॅचमध्ये ते अक्षयनी गोलंदाजी चांगली टाकली होती, तरी सुद्धा सिद्धूचा विश्वास जितूवरती होता. जितूला खास त्या ठिकाणी फोन करून बोलवलं गेलं. आपण एक मॅच जिंकलेलो आहोत आणि त्यानंतर जितू या ठिकाणी उपस्थित झाला आणि तिने 3 चेंडूमध्ये 2 विकेट दिल्या. 4था चेंडू रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा आहे. इथे मात्र जितू हुशार आहे. जितूने थोडंसं शॉर्ट केलं चेंडू आणि त्यावरती कोणतीही धाव येत नाही आहे. 4 चेंडू डॉट टाकले जितूने. बघा या मॅचमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत आतापर्यंत. जितू नाईक परुलपाडा संघाचा, अर्थात अलिबाग तालुक्यामधला परुल गावचा हा खेळाडू. इथे स्लोवर 1 टाकण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह बघतोय लॉंग ऑफ वरती. सचिन जोशी फिल्डिंग करतोय. धाव मात्र एकच मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या वाढतोय ती आता मात्र 36 वरती. अंतिम चेंडू या 17 मधून जितूचा. जितूची गोलंदाजी आपण बघितलं तर लगेच गोलंदाजी करतो असतो, लगेच चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे समोरच्या फलंदाजाला कुठलाही रूम दिसत नाही आहे. यावेळी स्टो वरती लागलाय चेंडू. एक धाव पूर्ण. अक्षयची फिल्डिंग, रनआउटचा मौका. आणखीन एक फलंदाज इथे बाद झालाय रनआउटच्या रूपात. 7वा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. क्रम जर आपण बघितला तर पहिलं षटक सिद्धूने टाकले, 8 धावा खर्च केल्या, विकेट आले नाही. दुसरं षटक साहिलने टाकले, 11 धावा खर्च केल्या, विकेट आली नाही. परंतु तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सिद्धू आला. त्यांनी 12 धावा खर्च करताना 1 विकेट बाद केला आणि त्यानंतर कौस्तुभ पाटीलने अगदी खूपच चांगली गोलंदाजी केली. 4 धावा खर्च केल्या, 1 गड्याला माघारी पाठवलं. परंतु जितू नाईक हे अस्त्र त्यांच्याकडे होते आणि ते दुसऱ्या मॅचमध्ये आल्यानंतर त्यांनी स्लॉग ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करताना 2 गड्यांना माघारी पाठवलं आणि अफलातून गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला जे ते 60 ते 65 धावांचं आव्हान उभं करेल असंच वाटत असताना फक्त 37 धावावरती रोखलं आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय. ते या मॅचमध्ये अर्थात 38 धावांचं आव्हान परुलपाडा अलिबाग तालुक्यात मधला हा परुलपाडा संघ कशा पद्धतीने पार करणार या मॅचमध्ये अगदी लाईनअप मध्ये संघ उपस्थित होतोय. धन्यवाद बोर्लीचं. आणि आपल्याला या मॅचचं दुसरं सत्र ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया यासीन मर्चंटच्या साथीने क्रीडांगणावरती. धन्यवाद संजय. आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा. जीतने के लिए 39 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला है. चलिए दोस्तों थोड़ी सी जल्दबाजी करें क्योंकि 5:05 हो चुके हैं. इसके बाद और एक मैच हमें यहाँ पे खिलाना है. किसी भी तरह का बैड लाइट नहीं होगा, इसका ख्याल रखना बेहद ज़रूरी. जी हाँ 38 रन चाहिए. माय मिस्टेक. 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 38 रनों की ज़रूरत.
5 ओवर का ये मुकाबला तकरीबन 7.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। लास्ट मैच के हीरो और मैन ऑफ द मैच के खिताब से जिन्हें नवाजा गया वही सिद्धू पाटिल सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए नमूदार हो चुके हैं और उनके साथी बल्लेबाज सचिन जोशी और बोरली टीम के तरफ से पहले ओवर के लिए नए गेंदबाज प्रणय शेड़के। (37 रन हो चुके हैं और 38 रनों की ज़रूरत। स्वराज्य क्रीड़ा मंडलाक्षी इनकी जानिब से बहुत ही खूबसूरत ये प्रतियोगिता हम देख रहे हैं जिसका ये दूसरा दिन स्वराज्य चषक 2024 मैन ऑफ द सीरीज के लिए LED टीवी देकर हम यहाँ पे सम्मानित करने वाले हैं एक खिलाड़ी को और उसे रश्मिन गुरव इनकी तरफ से एक बहुत ही खूबसूरत ये तोहफा दिया जाएगा और उसे नवाजा जाएगा। चलिए दोस्तों मैच के ऊपर कंसंट्रेट करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद प्रणय की, जी हाँ लेग स्टंप पर थी और उसे बहुत ही खूबसूरती के साथ मात्र दिशा भर दी है लॉन्ग लेग की दिशा में गेंद। आउटफील्ड में हम देख सकते हैं गेंद भागती नहीं है क्योंकि मैदान में ग्रास होने की वजह से गेंद वहां पे रुकती है और यही यहां पे नजर आया। मात्र 2 रन पर यहां पे बल्लेबाजों को संतोष करना पड़ेगा। सचिन जोशी ने इन 2 रनों के साथ अपना अकाउंट ओपन किया है। फिर से एक बार प्रणय, जी हाँ इस मरतबा लॉफ्टेड शॉट, बहुत ही बढ़िया शॉट और गेंद ने जहां पे टप्पा खाया था वहां पे थी सड़क और ये गेंद दर्शक दीर्घा में 4 रन के लिए पड़कती। कड़क शॉट था जो कि सड़क पर गिरने की वजह से गेंद को बाउंस भी मिला और उसी के साथ गति भी मिली और देखते देखते सीमा रेखा को लांघती हुई ये गेंद 4 रन के लिए। ये पहला चौका सिद्धू सचिन के बल्ले से। फिर से एक बार उसे घूम कर खेला है, हुक करना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और फिर से एक बार उसी रीजन में लॉन्ग लेग की दिशा में गेंद वहां पे रुक गई। मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। बहुत ही अच्छी तरीके से बल्लेबाजों ने समझा है कि ये मैच हमें अगर जीतना है तो क्या करना होगा। 30 गज के दायरे का फ़ायदा उठाना होगा। 30 गज के दायरे में ज़्यादा से ज़्यादा रन यहाँ पे बटोरेंगे तो उसके बाद मनोवैज्ञानिक दबाव जो है, प्रेशर जो है वो थोड़ा सा दूर हो सकता है और इसी वजह से यहाँ पे चांसेस लिए हैं और 30 गज के दायरे का फ़ायदा भी उठाया है। ओहो फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर सफल होकर, हालांकि खेलना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में मगर देखा कि गेंद जड़ में आ रही है तो उन्होंने अपने बल्ले को तिरछा करते हुए अपने शॉट को तब्दील कर लिया है। शॉट स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे मगर 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। एक रन के साथ धीरे धीरे अपनी मंजिल की तरफ बढ़ते हुए सचिन जोशी ने काफी प्रभावित किया है। मात्र 4 गेंदों का सामना किया, 1 चौके के साथ 9 रन बनाकर खेल रहे हैं। पहली मर्तबा सिद्धू पाटिल स्ट्राइकिंग एंड पर। आहा हल्का सा अपील जरूर है मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। कड़वी दवाई पिलाने की कोशिश, बाउंसर करने का प्रयास काफी हद तक सफल रहा प्रणय शेड़के का। अंतिम 1 गेंद आना बाकी है। पहली मर्तबा यहाँ पे बिंदी गेंद करने में कामयाब रहे हैं प्रणय शेड़के। जी हाँ फिर से एक बार लॉफ किया है मिड ऑफ के ऊपर से। कैप्टन वहां पे मौजूद मगर कैप्टन जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का मुजाहरा पेश किया है और 2 रन मुकम्मल कर लिए हैं। देखते देखते ओवर की समाप्ति। इस ओवर में 11 रन खर्च किए हैं प्रणय शेड़के ने। उनके हाथ
खाली रहे, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। थोड़ा सा महंगा खर्चीला ओवर में कहूँगा, क्योंकि यहाँ पे गेंदबाजों को सहायता करने वाली ये विकेट, बल्लेबाजों को रन बनाना इस विकेट के ऊपर इतना आसान नहीं है। मट्टी की विकेट है, नेचुरल विकेट है और इस विकेट में घुमाव है, इस विकेट में बाउंस भी है और इसी वजह से गेंदबाजों को सहायता मिल रही है। इसी बीच दूसरे ओवर के लिए 30 गज का दायरा हटने के बाद नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है। नए गेंदबाज आए हैं अबू नागोजी। अबू नागोजी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। आहा, ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर वाली गेंद को कट किया था, बहुत ही अच्छी तरीके से अपने उंगलियों को फेरा था, गेंद को काटते हुए उस गेंद को लाया था विकेट कीपर के हाथों में। बहुत ही बढ़िया ये ऑफ कटर गेंद, बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत की है अबू नागोजी ने। इसी तरह से बल्लेबाजों को चकमा देना होगा। बिंदी गेंदें आप जितनी करोगे उतना ही जीतने के मौके, मगर इस मरतबा ओवर पिच गेंद लॉफ किया है उसे कवर के ऊपर से, गेंद जा रही है डीप पॉइंट और कवर के बीच में से सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए शानदार छन्नाटेदार चौका। दूसरा चौका और इसी बीच कारपेट के सहारे बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक, मगर यहां पे रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। मिड ऑफ में फील्डर तैनात थे और इसी वजह से जी हाँ, इस मरतबा अल्टी पल्टी खेलने की कोशिश, हल्का सा अपील फिर से एक बार, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। अल्ट्रा एज से हमें यहाँ पे पता चलता हुआ, लवेश हमें बताते हुए अल्ट्रा एज, गेंद और बल्ला बहुत ही दूर था। टेक्नोलॉजी बढ़ चुकी है लवेश, और इसी वजह से इन खिलाड़ियों को बहुत ही सुपरिचित होने का मौका। ओहो, आखिरकार ये देखिए बहुत ही खूबसूरत शॉट, गैप को भी ढूंढा है, जगह भी ढूंढ ली है और ये पा लिए है पूरे के पूरे 4 रन। हूं कि जब आंखों में अरमान लिया और मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान किया, बस ठान लिया तो ठान लिया। यहाँ पे बल्लेबाजों ने ठान लिया है कि हमें डोमिनेट करके ही जीतना है। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार आगे बढ़कर फुल टॉस बनाकर उसे ओवर द कवर खेला है, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 9 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 10 रन के औसत से। अब 18 गेंदें शेष और 18 गेंदों में जीतने के लिए मात्र 18 रनों की ज़रूरत। बहुत ही आसान हो चुका है, बॉल रन हो चुका है। हर गेंद के ऊपर अगर 1 रन भी आप बनाते हो तो ये मैच आसानी के साथ अपने झोली में आप डाल सकते हो, इस मैच को जीत सकते हो। और सबसे अच्छी बात यह है परुलपाड़ा टीम की कि उन्होंने अभी तक एक भी विकेट नहीं खोया है। अभी भी वीरू नाइक आने बाकी है। वीरू नाइक परुलपाड़ा टीम के एक बहुत ही अच्छे बल्लेबाज के नाम से पहचाने जाते हैं, लंबे लंबे हिट लगाने के लिए सुपरिचित है। मगर शायद इन दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे सोच लिया है, समझ लिया है कि इस विकेट के ऊपर अगर मैच को जीतना है तो किस तरह से बल्लेबाजी करनी है, और उसी के तहत बहुत ही शांत और बहुत ही संयमी पारी दिखाई दे रही है। आहा, ये देखिए ऑफ कटर, इसमें बाउंस भी था, इसमें कट भी था
और बल्लेबाज को पीछे की तरफ ढकेला था। बल्लेबाज बैकफुट पर जाकर इनसाइड आउट, या हम कह सकते हैं कि जगह बनाकर, रूम बनाकर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर तकरीबन एक हाथ गेंद जो कट हुई थी, इस वजह से पूरी तरीके से आश्चर्यचकित रह गए बल्लेबाज सचिन जोशी। बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत की है प्रणय शेड़के ने। ओहो, सचिन जोशी इम्प्रोवाइज करना चाहते हैं अलग अलग अंदाज के साथ और अलग अलग शॉट खेलने की कोशिश, क्योंकि इस तरह की शॉट आपको कोई सिखा नहीं सकता, कोई भी प्रशिक्षक आपको ये प्रशिक्षण नहीं दे सकता। उसके लिए अपने दिमाग से, अपने आत्मविश्वास से, अपने बॉडी बैलेंस के साथ प्रैक्टिस करनी होती है और उस शॉट को ईजाद करना पड़ता है, क्योंकि हमने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी देखा है। ओहो हो, क्या बात है, प्रणय शेड़के ने समा बांधा है। जोरदार अपील यहां पे होता हुआ, मगर विकेट कीपर समझदार है। विकेट कीपर समझाते हुए, विकेट कीपर अपने गेंदबाज को तसल्ली देते हुए कि गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। जी हाँ, मगर प्रणय आपने समा बांधा है। वाह, मजा आ गया प्रणय की मैच गेंद को देख के। अलग अलग तरह की गेंदबाजी, बल्लेबाज को परखते हुए, बल्लेबाज को रीड करते हुए, बल्लेबाज के दिमाग में प्रवेश करते हुए गेंदबाजी हो रही है। जी हाँ, आखिरकार बिहाइंड द विकेट खेला, ये स्कूप की तरह ही खेला था। जी हाँ, शॉट डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर खाली क्षेत्र था, उसका फायदा मिला, 4 रन मिलेंगे। गेंद के साथ सचिन जोशी कोशिश कर रहे थे ऐसे ही अतरंगी शॉट खेलने की। लगातार 3 गेंदों पर सर चढ़कर बोल रहे थे गेंदबाज, मगर आखिरकार बल्लेबाज सचिन ने भी अपना जलवा दिखाया, बिहाइंड द विकेट चौका वसूल किया है। हाँ, अच्छी गेंद, देखा परखा, पहले फ्रंट फुट पर खेलने की कोशिश कर रहे थे, उसके बाद बैक फुट पर गए, उसे हल्के से फ्लिक किया है और दूसरा रन चुरा लिया। वाह, व्हाट अ रनिंग, जबरदस्त यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में तालमेल। यही होती है दोस्तों आपकी पहचान। आपकी पहचान आपको ही करनी पड़ेगी। हमारा जब जन्म होता है तो माँ बाप से हमारी पहचान होती है, मगर इस दुनिया में अगर आपकी पहचान बनानी है तो आपको ऐसे कर्म करने होंगे, क्योंकि आपके कर्म ही आपकी पहचान है, वरना एक नाम के इस दुनिया में हजारों इंसान है। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, तालमेल, सब कुछ। ये देखिए फिर से एक बार किस तरह से ये शॉट खेला है, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, ये ढीले हाथों के साथ ऑन ड्राइव, मिड ऑन की दिशा में गेंद फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में प्रणय ने भी जलवा दिखाया है, अपने गेंदबाजी का हुनर दिखाया है। 7 रन इस ओवर में उन्होंने खर्च किए हैं, 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 11 रनों की जरूरत। 11 टू विन इन 12 डिलीवरीज। हालांकि आसान सा ये लक्ष्य, जी हाँ, पानी की मांग हो रही है मैदान में, तो वाटर बॉयज मेरी आपसे गुजारिश होगी कि पानी मुहैया करवाइए। पानी पीते रहना चाहिए विराज, क्योंकि समय बहुत ख़राब है, समय बहुत बलवान भी होता है, मगर हम देखते हैं अलग अलग तरह की न्यूज़ सुनते हैं व्हाट्सएप के ज़रिए से, फेसबुक के ज़रिए से, और ऑनलाइन भी देखते हैं कि किस तरह से हालात है। क्योंकि बार बार पानी पीते रहेंगे तो डिहाइड्रेशन से बचेंगे, थोड़ी सी राहत मिलेगी, आपकी ऑक्सीजन लेवल सही रहेगी, ब्लड प्रेशर आपका कांस्टेंट रहेगा, और इसी वजह से बीच बीच में पानी लेना बेहद ज़रूरी है। और 3 ओवर की समाप्ति के बाद ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा चुकी है। हमारे अजिंक्य बहुत ही सवाब का काम, पुण्य का काम करते हुए, धन्यवाद अजिंक्य।
तो दोस्तों 12 गेंदे और 11 रन। गेंद सौंपी है नए गेंदबाज के हाथों में। नए गेंदबाज आए हैं अक्षय हस पाटिल। ओहो, बहुत ही कलात्मक ये स्ट्रोक। सचिन जोशी की कितनी तारीफ करूं मैं। उनकी शॉट देखिए, मजा आता है उनका खेल देखते हुए। जब जरूरत होती है तब बिहाइंड द विकेट भी खेलते हैं, अतरंगी शॉट भी, और इसी के साथ यहाँ पे क्लास भी दिखाते हुए। वेरी वेल डन सचिन। ये मिश्रण होना जरूरी है। बल्लेबाज के ऊपर आपको सर चढ़कर बोलना है। जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास सिद्धू का। क्या इसकी सख्त जरूरत है, ये सोचना होगा अब सिद्धू को। हालांकि सिद्धू ने देख लिया है कि वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है, क्यों ना फायदा उठाया जाए। शायद अच्छी सोच है ये, मगर सही अंदाज के साथ उसे पिक करना होगा, मिडिल ऑफ द बैट करना होगा। जी हाँ, इस मरतबा इनसाइड आउट खेलने की कोशिश कर रहे थे। फिर से एक बार बैकवर्ड पॉइंट की दिशा में कट करने का प्रयास था, मगर तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई और बल्लेबाज सिद्धू को चकाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। बहुत ही बढ़िया। पहली 3 गेंदों में अक्षय, मेरा नाम है अक्षय, न हम अमिताभ न हम दिलीप कुमार, हम है एक सीधे साधे अक्षय। जी हाँ, इस मतलब उल्टे हाथ से खेला। देखिए, ये मैंने कहा था उनकी सोच सही है, मगर मिडल ऑफ द बैट करना होगा। और आखिरकार उनके जहन में, उनके दिल और दिमाग में छाया हुआ जो शॉट था, उन्होंने खेल ही लिया और वसूल किए पूरे 4 रन। नहीं है, यहाँ पे 2 ही रन मिलेंगे क्योंकि वहां पे डिक्लेयर जोन है। जी हाँ, हालांकि ये चौका ही होता अगर ओपन मैदान होता तो, मगर वहां पे देखिए थोड़ा सा एक कॉर्नर आ चुका है और इसी वजह से डिक्लेयर जोन वहां पे किया है। तो चलिए 2 रन ही सही। अक्षय हस पाटिल ने 3 ही रन खर्च किए हैं इस ओवर में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी अक्षय की। इस मरतबा बच गए अक्षय। ओहो, शायद गेंद और बल्ले की कुछ मुलाकात हुई है, ऐसा मुझे प्रतीत हो रहा है। विकेट कीपर की बॉडी लैंग्वेज देखिए, ऐसा मुझे लग रहा है। कैच लपकने का मौका था, क्या ये मौका खोया है, ये अंपायर और विकेट कीपर ही जानते होंगे या बल्लेबाज जानते होंगे। मगर बिंदी गेंद, बहुत ही अच्छी वापसी। फिर से एक बार अक्षय हस पाटिल की, क्योंकि 5 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए हैं। कमाल की गेंदबाजी। अब तक जो भी गेंदबाजी हमने देखी, जितने भी गेंदबाजों ने गेंदबाजी की है, उनसे बेहतर गेंदबाजी। एक होता है बेहतर, एक होता है बेहतरीन। तो यहाँ पे अंतिम गेंद अगर बिंदी करते हैं तो बेहतरीन गेंदबाजी हो सकती है। ओहो, उल्टे हाथ से खेलने पर आप किस तरह से वाइड मांगोगे सिद्धू? आप समझदार है, आप सब समझते हैं। मैं जानता हूं क्रिकेट का नॉलेज आपके पास बहुत है। आप रिवर्स बनाकर खेल रहे हैं। इस ओवर में मात्र 3 रन, और जिसका जिक्र किया था लवेश मैंने कि बेहतर नहीं, ये बेहतरीन ओवर रहा। मैच घुमाने वाला, मैच में वापसी दिलाने वाला, क्योंकि इस ओवर में मात्र 3 रन खर्च किए हैं और अब चाहिए बचे हुए 6 गेंदों में 8 रनों की जरूरत। यानी अब ये मैच जीतना इतना भी आसान नहीं है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। सन्माननीय रोहित फालके यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं। आयवा कॅच साठी सुनील नाईक यांना सुवर्ण संधी। सुनील नाईक यांनी जर सीमा रेषा बाहेर झेल टिपला, अर्थात आयवा कॅच पकडण्यामध्ये ते यशस्वी राहिले, तर त्यांना रोख 100 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। सचिन राहुल पुरस्कृत नागाव संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षापाशी यायचं आहे।
चलिए दोस्तों, इस ये मैच देखिए क्या रंग भर गया है इस मैच में, अलग अलग तरह के रंग। कभी गेंदबाजी करने वाली टीम यहाँ पे ऐसा लग रहा है कि बहुत ही अच्छा कर रही है, कभी ऐसा प्रतीत हुआ कि बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। खासा प्रभावित किया है सचिन जोशी ने, जिनके बल्ले से देखिए 4 चौकों के साथ 26 रन आए हैं। 17 गेंदों का सामना किया है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी इस विकेट के मद्देनजर। जी हाँ, इस मरतबा फ्रंट फुट पर आकर कुछ हरकत करना चाहते थे, मगर गेंद लेग स्टंप को छोड़कर निकल गई। 1 रन बाय के रूप में, 1 रन वाइड के रूप में, ये मुफ्त का मिला हुआ बोनस सौगात के रूप में 2 रन मिले हैं। ये 2 रन काफी मायने रखते हैं। अब देखिए मैच फिर से एक बार बराबरी की तरफ चलता हुआ, 6 गेंदें और 6 रनों की जरूरत। मजा आएगा इस मैच में। क्या यहाँ पे विकेट हमें देखने को मिलेगा? क्या यहाँ पे फिर से एक बार 1-2 लगातार बिंदी गेंदें देखने को मिलेगी? नहीं, इस मरतबा घुटने के बल गए, उसे स्वीप किया है, अपने बल्ले को स्वैप किया है और पूरे वसूल किए हैं यहाँ पे 4 रन। एक ही गेंद पर 6 रन खर्च किए हैं कुल मिला के, क्योंकि वाइड बाय और ये चौका। अब ये मैच जिस तरह से गुब्बारे में हवा भरने के बाद गुब्बारे को लगता है कि मैं अब हवा में उड़ता जा रहा हूं, मगर गुब्बारे की हवा निकालने के बाद वो सीधा जमीन पर आकर गिरता है। ये मैच अब, जी हाँ, ये देखिए क्या कलात्मक अंदाज हुआ, मजा आ गया। वेरी वेल डन सीधू, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। गेंद सीमा रेखा के बाहर शायद, हाँ 4 मिलेंगे यहाँ पे, बताएंगे हमारे प्रेक्षक। जी हाँ, चौके का इशारा आ चुका है, तो ये 4 रन सिद्धू के खाते में जाएंगे। वेरी वेल डन बॉयज, परहुरपाड़ा ने इस मैच को जीत लिया है, बहुत बहुत अभिनंदन। चलिए सिद्धू, टॉस करने के लिए प्लीज वेलकम। और उसी के साथ साथ सचिन राउल पुरस्कृत नागांव टीम के कैप्टन, चलिए टॉस करने के लिए आपको फौरन तशरीफ लाना है। चलिए हमसे बहुत जल्द से जल्द जुड़े, क्योंकि दोस्तों आपके पास टाइम नहीं है। 5:30 हो चुके हैं।